आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भातला आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक या प्रशिक्षणामध्ये अपेक्षित आहे. 20 जानेवारीपासून सुरू होणार हे प्रशिक्षण नेमक्या कोणत्या विषयाच्या संदर्भातलं आहे आणि कोणकोणत्या तारखांना हे प्रशिक्षण होणार आहे ते आता आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे 10/1/2025 पत्र आहे. हे पत्र माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठवण्यात आलेलं आहे. विषय आहे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण. प्रशिक्षकांचं प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्याची निवड करून त्यांना उपस्थित राहण्यासाठी आदेशित करण्याबाबत. पत्रात काय म्हटलं आपण ते जाणून घेऊया. उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणं आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण आयोजन परिषदेच्या मार्फत करण्यात येत आहे. त्याचं नियोजन पुढील प्रमाणे आहे. राज्यस्तर दिनांक 20 ते 24 जानेवारी 2025, जिल्हास्तर दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2025, तालुकास्तर प्रशिक्षण दिनांक 10 फेब्रुवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत असणार आहे. 5 दिवसाचे हे प्रशिक्षण असून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी 2 दिवसीय प्रशिक्षण असणार असून तालुकास्तर शिक्षक प्रशिक्षण झाल्यानंतर अथवा त्याच कालावधीत घेण्यात यावे या संदर्भातील स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. त्यासाठी 2 दिवसाचा कालावधी आहे. शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण हे इयत्ता 1 ते इयत्ता 5वी तसेच इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी इयत्तांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी स्वतंत्र असणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत शिक्षण 2023, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना व कार्यनीती, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती, उच्च विचार प्रवर्तक प्रश्न, अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती, समग्र प्रगतीपत्रक, संकल्पना व स्तरनिहाय स्वरूप इत्यादी. तरी प्रशिक्षणार्थी यांची निवड करताना प्रशिक्षणातील विषय व इयत्ता स्तर विचारात घ्यावेत. तसेच जिल्हा स्तर व तालुका स्तर प्रशिक्षणासाठी पुढील नियोजन सुरू करावे. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे आर्थिक तरतूद मंजूर आहे. सदर मर्यादित खर्चाचं नियोजन करावं व सर्व खर्च व देयके वित्तीय नियमानुसार खर्च करावे. जिल्हा स्तरासाठी तरतूद किती आहे, तालुका स्तरासाठी तरतूद किती आहे आणि खर्चाच्या बाबी कोणत्या आहेत ते आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. अशा प्रकारचं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं हे पत्र असून या पत्रामध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षणाची व्यवस्था 2 ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रशिक्षण व निवासस्थळ आणि त्याच्यामधले समाविष्ट जिल्हे कोणते ही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे. सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.